नमस्कार, मी अजित चहाळ. चॅलेंजर्स अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, MPSCने 8169 पदांसाठी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या निमित्ताने आपणास माहिती आहे की येत्या 30 एप्रिल रोजी कंबाईन गट ब व गट क या पदांसाठीची पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. 30 एप्रिल पर्यंतचा विचार केला तर एक सर्वसाधारणपणे 80 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. या येत्या 80 दिवसांमध्ये कशा प्रकारे अभ्यास करायचा, काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, ॲक्शन प्लॅन नेमका काय असला पाहिजे, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्कांचा अभ्यास हा आपल्याला त्यामध्ये करता येईल. तर त्याच अनुषंगानं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण चर्चा करत आहोत. एकूण परीक्षेचं स्वरूप, अभ्यासक्रम या बाबी तुम्हाला माहिती आहेतच. मग आता नेमकं नियोजन कसं करावं एकदा आपण त्याच्यावरती नजर टाकूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे एकूण 8 घटक आयोगानं आपल्याला नुकताच म्हणजेच आपण म्हणूयात की मागच्या काही महिनाभरापूर्वी प्रसिद्ध केलेल्या नवीन अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत. म्हणजे पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये 7 घटक होते, पण ह्या अभ्यासक्रमामध्ये अंकगणित आणि बुद्धिमापन हे 2 घटक सेपरेट करून दिल्यामुळं एकूण 8 घटक त्या ठिकाणी झाले. याचाच अर्थ आपल्याला माहिती आहे की अंकगणित आणि बुद्धिमापन या घटकावरच्या प्रश्नांची संख्या वाढलेली असेल आणि एकूणच त्या पेपरमध्ये अंकगणित, बुद्धिमापन आणि सामान्य विज्ञान हे जे काही 3 घटक आहेत हे की फॅक्टर किंवा डिसाइडिंग फॅक्टर असणार आहेत. त्यामुळे निश्चितपणे या विषयांची तयारी आपल्याला विशेष करून करणं गरजेचं आहे. मग आता आपण तयारीच्या 2 फेजेस करूयात, फेज 1 आणि फेज 2. साधारण पहिले जे 45 ते 50 दिवस आहेत ही आपण फेज 1 असं म्हणूया, आणि उरलेले जे काही दिवस आहेत साधारण 1 महिना 30 दिवस तर ती फेज 2. मग सुरुवातीच्या साधारण 50 दिवसांमध्ये आपण काय करणं गरजेचं आहे, तर आपण या सगळ्या विषयांचा जो काही अभ्यास आहे, प्राथमिक अभ्यास, तो पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. ज्यामध्ये त्या प्राथमिक अभ्यासामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येक विषयाचे जे काही बेसिक बुक्स तुम्ही अगोदर वाचलेले आहेत त्यांचं एकदा रिव्हिजन करणे, व्यवस्थित वाचून घेणे. रेफरन्सेस जे काही तुमचे शिल्लक असतील किंवा वाचलेले नसतील तर ते आपण पूर्ण करून घेणे. मग विषयानुसार जर आपण गेलो तर एक लक्षात घ्या की चालू घडामोडी हा घटक, त्याचसोबत अंकगणित आणि बुद्धिमापन हा घटक हे दररोज करण्याचे विषय आहेत. म्हणजे इथून पुढचे जे काही 80 दिवस शिल्लक आहेत हे 80 ही दिवस, टोटल 80 डेज तुम्ही चालू घडामोडी आणि अंकगणित, बुद्धिमापन हे कंटिन्युअस करण्याचे सब्जेक्ट्स आहेत, रोज तुम्ही करणार आहात. तर त्यामध्ये चालू घडामोडींचा अभ्यास हा रोज तुम्ही साधारणपणे 1 तासांच्या आसपास करू शकता. पण हा अभ्यास तुम्हाला दररोज करायचा आहे हे लक्षात घ्या की दररोज त्या बाबी तुम्ही वाचणं गरजेचं आहे. याच्यामध्ये 1 तासामध्ये तुमच्या कौशल्यानुसार, तुमच्या स्किलनुसार तो टाइम तुम्ही कमी जास्त निश्चितपणे करू शकता. मी हा प्लॅन रेफरन्स म्हणून तुम्हाला देत आहे. अंकगणित आणि बुद्धिमापन हा विषय मात्र रेग्युलरली, कंपल्सरी रोज 2 तास तुम्ही करणं, अभ्यासणं आवश्यकच आहे. त्यामुळे दररोज 2 तास अंकगणित आणि बुद्धिमापनाची तयारी आपल्याला करायची, त्यावरचे प्रश्न सोडवायचे. हे डोक्यात आपण काय करायचं की एकदम फिट करून ठेवायचं. त्यानंतर इतर जे काही विषय आहेत की रोजचा एक भाग तर गेला की हा जो काही भाग आहे पहिल्या 3 टॉपिकचा हा रोज आपल्याला करायचा आहे. डेली बेसिसवर आपण त्या गोष्टी करणार आहोत. पुढील कंटेंट जो आहे तो अभ्यास करताना मात्र दिवसांनुसार त्याची विभागणी आपल्याला निश्चितपणे करता येईल. त्यामध्ये सामान्य विज्ञान किंवा जनरल सायन्स हा घटक जो आहे आपण साधारण 12 दिवस, शिल्लक दिवसांपैकी 12 दिवस आपण सामान्य विज्ञान या घटकाला देऊ शकतो. अंकगणित, बुद्धिमापन आणि चालू घडामोडी वगळता जो काही दिवसातला वेळ शिल्लक राहतो तर 12 दिवस सामान्य विज्ञान या घटकाची तयारी केली जाऊ शकते. आता या 12 दिवसांमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र अशी विभागणी देखील तुम्ही करू शकता की त्यामध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासाठी तुम्ही साधारण 3-3 दिवस इतका वेळ देऊ शकता, आणि जीवशास्त्र किंवा बायोलॉजी जे थोडंसं मोठं आहे त्यासाठी तुम्ही निश्चितपणे 6 दिवसांचा वेळ देऊ शकता. तर असं एकत्रित 3, 3 आणि 6 म्हणजे 12 दिवस त्या ठिकाणी होऊ शकतील की 3 दिवस फिजिक्स तुम्ही करताय, 3 दिवस तुम्ही केमिस्ट्री करताय आणि 3 दिवस, माफ करा 3 दिवस नाही पण आपण म्हणूयात की त्यामध्ये 6 दिवस तुम्ही बायोलॉजीचा अभ्यास करताय.
असं करून साधारण 12 दिवसांमध्ये सामान्य विज्ञानाची तयारी तुमची होऊन जाईल। त्यानंतर राज्यशास्त्र या विषयाचा विचार जर आपण केला की राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र आणि इतिहास या सगळ्यांवरती मिळून जर आपण विचार केला तर प्रश्नांची संख्या मागच्या पेपरच्या तुलनेने बरीचशी कमी असण्याची शक्यता आहे। कारण जवळपास 20 ते 25 प्रश्न अंकगणित आणि बुद्धिमापन आणि जवळपास 15 प्रश्न सामान्य विज्ञान असे जवळपास 35 ते 40 प्रश्न हे केवळ अंकगणित, बुद्धिमापन आणि सामान्य विज्ञान या घटकांवरती असण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे इतर घटकांचे जर आपण पाहिले तर 8-10 प्रश्न हे परीक्षेमध्ये आपल्याला दिसू शकतात आणि त्याच अनुषंगाने आपण वेळ देणं गरजेचं आहे। मग राज्यशास्त्र या घटकाचा विचार जर आपण केला तर साधारणतः राज्यशास्त्रासाठी आपण 8 दिवसांचा वेळ हा त्या ठिकाणी देऊ शकतो। भूगोल या घटकासाठी देखील आपण 8 दिवसांचा वेळ हा त्या ठिकाणी देऊ शकतो। अर्थशास्त्र या घटकासाठी देखील आपण 8 दिवसांचा वेळ त्या ठिकाणी देऊयात आणि इतिहास या घटकासाठी सुद्धा 8 दिवस इतका वेळ आपण त्यामध्ये देऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, एक बाब लक्षात घ्या की याच्यामध्ये 8 दिवस आपण का म्हणतोय, कारण याच्यामध्ये आपण थोडंसं बॅरियर ठेवतोय। ते बॅरियर म्हणजे थोडंसं आपण असं म्हणूयात की याच्यामध्ये सगळ्यांमध्ये मिळून साधारणपणे 5 दिवस तरी आपल्याला जास्त लागू शकतात, कारण कधी कधी कंटेंट वाचताना तो थोडासा एक्सटेंड होतो किंवा आपलं प्लॅनिंग, नियोजन थोडंसं आपल्याला चेंज करावं लागतं आणि म्हणून बफर म्हणून तो जो काही 5 दिवसांचा कालावधी आहे तो 5 दिवसांचा कालावधी हा आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो, 5-6 दिवस। मग आता याच्यामध्ये ह्या सगळ्या दिवसांचा विचार जर आपण केला, हे 12 दिवस, हे 8-32 दिवस आणि हे 5 ते 6 दिवस, तर याच्यामध्ये एकंदरीत हे 50 दिवसांचं नियोजन हे आपल्याला त्या ठिकाणी मिळतं की 50 दिवस जे आहेत, फर्स्ट 50 डेज, तर ही झाली तुमच्या प्रिपरेशनची फेज 1। बरोबर की तुम्ही ते विषय जे आहेत त्यांची बेसिक पुस्तकं वाचताय, बरोबर, म्हणजे स्टेट बोर्ड वगैरे जी तुम्ही वाचलेली आहेत ती तुम्ही रिवाइज करताय। त्यानंतरच्या टप्प्यामध्ये तुम्ही आणखी काय करताय, तर जी काही रेफरन्स बुक्स तुमची अर्धवट राहिलेली आहेत किंवा कदाचित तुमची काही राहिलेलीच आहेत पूर्णपणे, तर ती जास्तीत जास्त वाचून घेण्याचा प्रयत्न करताय। हे सुरुवातीच्या 50 दिवसांमध्ये तुम्ही करताय। त्यानंतरच्या टप्प्यामध्ये मात्र जे काही उरलेले 30 दिवस आहेत, ज्याला आपण म्हणूयात फेज 2, तर या उरलेल्या 30 दिवसांमध्ये, रिमेनिंग 30 डेज मध्ये तुम्हाला काय करायचंय, तर या 30 दिवसांमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाची जी काही रिव्हिजन आहे ती रिव्हिजन, त्याच सोबत जे काही क्वेश्चन्स आहेत किंवा एमसीक्यू आपण म्हणूयात ते एमसीक्यू सॉल्व्हिंग किंवा क्वेश्चन सॉल्व्हिंग, म्हणजे जे काही टॉपिक्स आपण अभ्यासलेत त्या टॉपिकनुसार काही प्रश्न सोडवणं, तर ही बाब तुम्हाला करायची। आणि हे करत असतानाच ह्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला रोज वेळ लावून म्हणजे साधारण आपल्याला पेपरला जेवढी वेळ असते ती म्हणजे 1 तास, तर तो पेपर कुठला पेपर, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर, पूर्ण आयोगाच्या पद्धतीनं सेट केलेले जे काही पेपर असतात असा पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर हा आपल्याला रोज 1 तास सोडवायचा आहे। मग या 30 दिवसांमध्ये किमान 30 टेस्ट पेपर हे आपले सोडवून झाले पाहिजे। या 30 टेस्ट पेपरमध्ये किमान 10 आयोगाचे पेपर आपण सोडवणं गरजेचं आहे आणि उरलेले काही टेस्ट सिरीज ज्या असतात नामांकित, तर त्यांचे पेपर सोडवले तरी सुद्धा त्या ठिकाणी चालतील, प्रॅक्टिस पर्पज आपला आहे। पण किमान 10 पेपर जे आहेत हे किमान 10 पेपर आयोगाचे आपण सोडवणं गरजेचं आहे। आयोगाचे का, कारण आयोगाच्या पेपरमधून निश्चितप्रमाणे जे काही लेंथ असते क्वेश्चनची, डिफिकल्टी लेवल असते, सगळेच प्रश्न अवघड नसतात, काही सोपे असतात। मग त्यानुसार आपल्याला जी वेळ आहे ती वेळ मॅनेज करणं जमतं। विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की ही परीक्षा जेवढी अभ्यासाची आहे तेवढीच ती स्किलची पण आहे, की तुमच्यामध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगचं जे स्किल आहे ते स्किल जर उत्तम असेल तर आपण जेवढा अभ्यास केलाय तेवढ्याच अभ्यासावरती आपल्याला 5-10 मार्क त्याच्यामध्ये अतिरिक्त मिळवता येतात। त्यामुळे तुमचे स्किल्स डेव्हलप करण्यावरती देखील आपल्याला भर त्या ठिकाणी द्यावा लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण जर नियोजन आपण पाहिलं तर 80 दिवसांमध्ये असं सांगितल्याप्रमाणे की पहिल्या 50 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं की ते जे काही विषय आहेत, 5 विषय आपण म्हणूयात, सामान्य विज्ञान, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र आणि इतिहास, तर हे दिवसांगणिक विभागणी करून तुम्हाला प्रिपेअर करायचं, टाइम लिमिट सेट करायचं, त्या लिमिटमध्येच तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे।
दुसरी बाब म्हणजे अंकगणित, बुद्धिमापन आणि चालू घडामोडी हे जे काही घटक आहेत हे घटक मात्र तुम्हाला दररोज त्या ठिकाणी प्रिपेअर करायचे, रोज ठराविक वेळ त्या ठिकाणी द्यायची आहे. अंकगणित आणि बुद्धिमापनाला रोज का वेळ द्यायचा? कारण हा फ्लोचा सब्जेक्ट आहे. एकदा तुम्ही फ्लोमध्ये आलात की निश्चितपणे परीक्षेमध्ये तुम्हाला लवकरात लवकर उदाहरणं सुटतात. ही परीक्षा वेळेची परीक्षा, एका तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे, एक प्रश्न सोडवायला 36 सेकंद मिळणार आहे. ही गोष्ट कायम आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. या पेपरमध्ये अटेम्प्ट किती करावा हा पण बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो. तर अटेम्प्ट करताना विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की या पेपरमध्ये आपल्याला 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. ज्या ठिकाणी 1/4 निगेटिव्ह मार्किंग असतं त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंगचा फार विचार करण्याची आवश्यकता नसते. जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला अटेम्प्ट करायच्या आहेत. एक लक्षात ठेवा की ज्या प्रश्नाबद्दल तुम्हाला काहीच अंदाज नाही, कधी कुठेही वाचलेलं नाही, असे प्रश्न फक्त सोडवू नका. पण प्रश्नाबद्दल जराही जर तुम्हाला अंदाज असेल, थोडीही आयडिया असेल, तरी तो प्रश्न अटेम्प्ट करण्यावरती भर द्या. कारण 1/4 निगेटिव्ह मार्किंग ज्यावेळी असतं त्यावेळी 4 प्रश्न जर आपले चुकले तर एका प्रश्नाचे मार्क जातात, किंवा उलट पद्धतीने एक प्रश्न चुकला तर 1/4 म्हणजे त्याचे 0.25 मार्क मिळालेल्या मार्कांमधून कमी होतात. एक लक्षात घ्या, जर तुम्ही 4 प्रश्न सोडवले की ज्याच्याबद्दल तुम्ही ठाम नाहीये पण तुम्हाला थोडासा अंदाज आहे, तर 4 पैकी एक तरी प्रश्न निश्चितपणे आपला बरोबर येतो. 4 पैकी एक बरोबर आला, 3 चुकले तरी सुद्धा लक्षात घ्या की 3 चुकले म्हणजे 0.25 गुणिले 3 0.75 मार्क जातील. पण एक बरोबर आला तर त्याचा 1 मार्क मिळेल. 1 वजा 0.75 म्हणजे तुम्ही 0.25 मार्क काय असाल, प्लस असाल. त्यामुळं जी काही रिस्क आहे ती खरं तर रिस्क त्याच्यामध्ये नाहीये. आपण जास्तीत जास्त पेपर अटेम्प्ट करणं काय आहे गरजेचं आहे. येत्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की कट ऑफ जो आहे तो कट ऑफ दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि वाढलेल्या कट ऑफशी डील करायचं असेल, आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये राहायचं असेल तर जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करावे लागतील. 60-70 प्रश्न 75 प्रश्न अटेम्प्ट करून ही परीक्षा क्लिअर करता येणं तितकंसं शक्य नाही. त्यामुळे जास्तीत जास्त अटेम्प्ट ठेवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी तुम्ही करावा. विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त देखील तुम्हाला कुठल्या शंका असतील, कुठलं कन्फ्युजन असेल तर चॅटबॉक्समध्ये तुमच्या शंका, कन्फ्युजन टाका. त्या दृष्टिकोनातून आपण निश्चितपणे चर्चा करूयात. आपण त्यासाठी एक लाईव्ह लेक्चर त्या ठिकाणी घेऊयात यूट्यूबवरती आणि आपण चर्चेच्या माध्यमातून काही जर तुमच्या शंका असतील तर त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करेन. विद्यार्थी मित्रांनो, चॅलेंजर्स अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही जर नुकतेच आलेले असाल तर निश्चितपणे हे चॅनल सबस्क्राईब करा. उत्तमोत्तम कंटेंट, नेमकी आणि अचूक माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून मी करेलच. त्याचसोबत वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व्हिडिओ कोर्सेस आहेत, त्याचसोबत ऑफलाईन कोर्सेस आहेत जे पुण्यामध्ये घेतले जातील, त्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून निश्चितच मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, संपर्कात राहा, चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या संपूर्ण तयारीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.